सुरुवात करतोय. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल मात्र नो+1 अशा 2 रन्स इथे मिळाल्यात. खराब सुरुवात झाली आहे बॉलिंग करत असताना बॉलर तन्मय. सामना मात्र आपण इथे पाहताय एका बाजूला नवघर आणि त्यांच्या विरोधात नावंडे. याच विभागातील संघ आहेत. पहिला सामना मात्र आपण पाहिला होता, अगदी घरचा संघ होता आणि घरच्या संघाच्या अगेन्स्ट घोडविली टीमनं मात्र चांगला खेळ दाखवला आणि तिथे मात्र घरच्या संघाला पराभवाचा स्वीकार करावा लागलाय. सेकंड मॅच नावंडे आणि त्यांच्या विरोधात नवघर अशी पाहता, पण पहिल्या बॉलवरती थोडीशी खराब सुरुवात झाली आहे. बीमरनं ही सुरुवात बॉल तन्मय 2 रन्स एक्स्ट्राच्या मिळाल्यात. फ्री हिटचा बॉल आहे ओव्हर विकेटनं. विकेट खेळण्याचा प्रयत्न पायाला लागलाय. रनआउटची संधी होती. डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित काम तमाम होण्याची चान्स इथे बनली असती, परंतु डायरेक्ट हिट झाला नाहीये आणि त्यामुळे मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडूची इथे सांगता आपण पाहताय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बारक्या आणि नॉ स्ट्राईक एंडवरती सचिन. स्ट्राईक एंडवरती सचिन, नॉन स्ट्राईक एंडवरती बारक्याला आपण पाहताय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. सरळ बाटा ड्राईव्ह केलेला फटका लॉंग ऑफ कडे खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, बॉलला उचलतील फेकतील. त्या दरम्यान मात्र रन्स फक्त आणि फक्त मिळेल ती एक धाव. एका धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल थोडीशी इम्प्रूव्ह होती. धावसंख्येत बदल, धावसंख्या 3 वरती पोहोचली आहे. पहिल्या षटकामध्ये 3 धावा फळकावरती. 4 ओव्हरची मॅच मात्र आपण पाहताय. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं, पॉवर प्ले नंबर 1. या षटकासाठी तन्मय या बॉलरवरती जिम्मेदारी सोपवली आहे. यावेळेला मात्र कटकाण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे. फिल्डर डाऊन दी बॉल आणि झेल कॅरी केलाय फिल्डर. आपण तिथे सुभाषला पहा, धक्का, पहिला झटका इथे लागलाय.
पॉवर प्लेचं षटक मात्र संपलंय. त्यानंतर 5 फिल्डर मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकता. अगदी ऑफ साईडला एक आहे, एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर समोर, लॉंग ऑन एक लॉंग ऑफ, काऊ कॉर्नर, मिड विकेट, चौफेर फिल्डिंग लावली आहे. पहिला बॉल राईट ऑन ओव्हर द विकेट. अकूट टप्पाचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, विकेट किपर कोणतीही चूक तिथे करणार नाहीये. फलंदाज मात्र इथे बाद झालाय तो नवीनात, आणि हा दुसरा झटका मला लागलाय तो नावंड टीमला. मात्र गमावल्यात आणि थोडीशी दैनिक अवस्था, नाजूक स्थिती मात्र झाली आहे ती नावंडे टीमची. राजेश आला स्ट्राईक एंड वरती. पहिला बॉल क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न, पायावरती बॉल लागलाय. पंचाचा मात्र लेग बायच्या धावेचा इशारा येतोय. लेग बायच्या साइड पहिली एक्स्ट्रा रन इथे बॉलर शिवराज कडून खर्च केली जाते आणि धाव संख्या मात्र 9 या आकड्यावरती पोहोचली आहे. 2 बॉलचा खेळ मात्र संपलाय. 9 धावा फडक्यावरती. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी शिवराजची मात्र आपण पाहता. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात तन्मयनं मात्र मिळून दिली आहे आणि अगदी त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून बॉलिंग शिवराज देखील करतोय. सेन्सिबल क्रिकेट. पुढच्या बॉलला फक्त पुश केलाय. मिड विकेट वरून खेळाडू येतील, उचलतील, फेकतील. त्या दरम्यान मात्र रन फक्त आणि फक्त मिळेल ती एक सिंगल, आणि सिंगलने धाव संख्या मात्र 10 वरती पोहोचली आहे. 3 बॉल नंतर 10 धावा फलकावरती. 6चा फक्त आणि फक्त रन रेट सध्याच्या स्थितीला आपण पाहता. एक्सिलेट करावा लागेल. धावगती मात्र वाढवण्याचा प्रयत्न करायला हवाय, कारण 4च ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 40+ धावा येणं गरजेचे आहेत. हो, चांगली बॉलिंग. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिक सोडून गेला बॉल, आणि इथे पंचांचा मात्र वाईडचा इशारा. एक्स्ट्राची रन. धावसंख्या मात्र 11 वरती पोहोचली आहे. सन्माननीय अतिथी सचिनजी जाधव साहेबांना आमची आदराची विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलंही या सरपंच चषकाच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मागे खेळण्याचा प्रयत्न, टॉपेश लागली आहे. ओ, यावेळेला मात्र झेल ड्रॉप केला फिल्डर. तिथे आपण समीरला पाहता. समीर कडून थोडीशी मिसफील्ड झाली आहे. तितका कठीण झेल नव्हता, सोपा झेल होता. अगदी हातामध्ये लागला देखील. गॅदर करत असताना मात्र ड्रॉप झालाय, आणि एक संधी, एक जीवनदान मात्र इथे बॅटर राजेशला मिळालंय. यावेळेला मात्र थोडासा ओव्हर पिच बॉल होता, परंतु मोठे फटका आला नाहीये. जाग्यावरतीच बॉल थांबलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगत झाली आहे. शेवटचा अंतिमचा एक बॉल मात्र इथे बाकी आहे. सन्माननीय अतिथी सचिनजी जाधव साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. प्रणयजी खांडेकर यांच्या शुभ हस्ते. आज मात्र स्पर्धेचा पहिला दिवस आणि भरपूर सारे अतिथी मान्यवर आजपासून मात्र संपूर्ण 4 रात्री या स्पर्धेला भेट देणार आहेत. ही स्पर्धेची खासियत आहे. ओ, यावेळेला मात्र पिकअप स्ट्रोक खेळला. स्क्वेअर लाईक बॉर्डर लाईनच्या वरतून हा दमदार बिगिट षटकार ठोकलाय त्या बॅटर सचिन. 6 धावा.
आणि अतिथी दीपकजी कर्णुक साहेबांना आमची आदराची विनंती की यावं व्यासपीठावरती. आपलं ही सरपंच चषकाच्या माध्यमातून आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. चौकार आलाय, 4 रन्स इथे मिळाल्या त्या नावंडे टीमला. संघ मात्र पोहोचलाय तो 22 वरती. राजेशच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिलाय. बॅटची एज लागली परंतु मागे बॉल निघाला. 4 धावा, चौकार. तिसरा गोलंदाज विघ्नेश देशमुख गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. अकुट टप्पाचा बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा बॉल. एस पंचाचा मात्र इथे लेग बायचा इशारा येतो. लेग बायच्या साईडनं एक्स्ट्राची एक रन इथे मिळेल आणि एक्स्ट्रा रन नंतर धावसंख्या मात्र 23 वरती पोहोचली. 23. 2 बॉलचा खेळ मात्र संपलाय. धावगती वाढायला इथे मात्र थोडीशी सुरुवात झाली आहे आणि धावगती वाढवावी देखील लागेल. 40-45 धावा बनवाव्या लागतील. बिग हिट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला टायमिंग तितकंच झालं नाहीये. झेल इथे ड्रॉप केलाय. फिल्डर मात्र आपण तन्मयला पाहताय. तन्मय कडून हा झेल मात्र सुटला गेलाय. थोडीशी मिसफिल्ड इथे मात्र नवघर टीमच्या बाजूने चालू आहे. थोडंसं लक्ष द्यावं लागेल फिल्डिंग वरती, कारण ज्या धावा तुम्ही फर्स्ट हाफ मध्ये एक्स्ट्राच्या खर्च करताय त्या धावा मात्र तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये चेस करताना थोडंसं कठीण, थोडंसं जड होऊ शकतात. जीवनदान मात्र इथे बॅक टू बॅक दिले जात आहेत. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. फिल्डर तन्मय आहे तिथे आणि धाव फक्त आणि फक्त एकच मिळेल. पुढच्या खराब फिल्डिंग, फंबल झालेत फिल्डर. आता फिल्डिंग चांगली झाली, थ्रो थोडासा चुकीचा झालाय. मी सातत्याने नेहमी या गोष्टी सांगत असतो की तुम्ही ज्या धावा पहिल्या हाफमध्ये एक्स्ट्राच्या खर्च करता त्या धावा चेस करताना मग थोड्याशा जड होऊ शकतात. तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण पाहता. एक धाव जिथे होती, एकीचं रूपांतर लगेच दुसऱ्या धावेत झालं आणि 2 रन्स इथे कंप्लीट झाल्यात. 2 नंतर 26 रन्स धाव फडकावरती आहेत. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल मागे खेळलाय. इथे मात्र जेलची संधी आहे. थोडंसं कठीण जेल होता. बॅकअप चांगला दिला गेलाय. उचलेल बॉल फेकेल तर दरम्यान मात्र धावा इथे कंप्लीट होतील. त्या 2 डबल रन्स इथे कंप्लीट झाली आहे आणि 2 रन नंतर मात्र संघाची धावसंख्या 28 वरती पोहोचली. 28. शेवटचा एक बॉल मात्र इथे बाकी आहे. या षटकामध्ये अगदी चांगल्या धावा आल्यात. थोडीशी महागडी बॉलिंग मात्र इथे विघ्नेश करतोय. शेवटचा एक बॉल आहे, लास्ट वन. राईट आर्म ओव्हर द विकेट न. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा मात्र वाईडचा इशारा आणि एक्स्ट्राचे रन. एक्स्ट्राचे आणखीन एक धाव आणि एक्स्ट्रा रन नंतर धावसंख्या मात्र 29 वरती पोहोचली आहे. खूप एक्स्ट्रा रन खर्च केले जात आहेत. चांगली लाईन, चांगली लेंथ मात्र इथे सापडावी लागेल. अकुट टप्पा, परफेक्ट हिट, कडक 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 हिट. यावेळेला मात्र जागा पडून खेळला हा फटका. बॉल मात्र निघून गेला मिड विकेटच्या वरतून. 6 धावांसाठी हा बिग हिट षटकार.
धावा फलकावरती स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक आणि पहिल्याच बॉलवरती हाणामारी करायला सुरुवात इथे बाटसनं मात्र केली आहे. ओ यावेळेला मात्र फुल टॉस होता बॉल. डॉट बॉल निर्धाव चेंडूची इथे सांगतच झाली आहे. फुल टॉस होता परंतु इथे मोठा फटका खेळू शकला नाहीये. बॉल थोडासा पटकन निघून गेला. वेग होता या बॉलमध्ये त्यामुळे बॉटम बॉलचा कोणताच कनेक्शन झाला नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल मात्र इथे आलाय. 41 रन्स मात्र धावा फलकावरती आहेत. फोर्थ विकेट. थोडासा अकूट टप्पाचा बॉल होता. परफ्यूम डिलिव्हरी. तिखट बाउन्सर मात्र इथे अटेम्प्ट केलाय. चांगली गोलंदाजी. व्हेरिएशन पाहत आहे आपण कारण या अगोदरचा बॉल थोडासा पुढे टाकला परंतु इथे मात्र शॉर्ट ऑफ लेनचा वापर केला गेला. बॉलर शुभम कडून आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न टायमिंग तितकंच झालं नाहीये. धाव एक कंप्लीट झाले. डबलचा कॉल दिलाय. दुसरी साठी परतलाय. ओ गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स आणि तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा देखील इथे कंप्लीट झाल्यात. फिल्डिंग फार खराब झाली आहे ती नवघर टीमची. फिल्डिंग मुले मात्र खूप एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या जात आहेत. ज्या ठिकाणी 2 रन्स होत्या तिथे 3 मिळाल्यात. 3 नंतर धावा संख्या मात्र 44 वरती पोहोचली. 44. 4 बॉल झाले. 2 बॉलचा खेळ मात्र अजूनही बाकी आहे. 50 अप होईल का? 50 रन्स कंप्लीट इथे होतील का ते पाहणं मात्र गरजेचं आहे. फोर्थ विकेट. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. आडवा बाटना फटका. मिड विकेट. रन्स एक कॉल डबलचा दिलाय. तुतू मैमे झालाय. बॉल मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपात निघालाय सीमा रेषेच्या पार आणि पंच इथे रन्स किती मिळतील ते मात्र आमच्यापर्यंत पोहोचवतील. हा षटकार 6 रन्स. ना दिवाळी ना दसरा बोनसच्या स्वरूपात हा षटकार इथे मिळालाय तो बॅटिंग करणाऱ्या नावंडे टीमला आणि संघाची धाव संख्या मात्र पोहोचली आहे ती 50 वरती. 50 अप. पहिला अर्धशतक सरपंच चषकातील मात्र नावंडे टीमने इथे कंप्लीट केलंय. शेवटचा एक बॉल टार्गेट सेट करणारा बॉल इथे बाकी आहे. शुभम ओव्हर द विकेट ने तयार आहे. अकूट टप्पाचा बॉल. टायमिंग होत नाहीये. मागे चाललाय. अडवला जाईल. फर्स्ट स्लिपला बॉल पायाला लागून गेला त्यामुळे धाव इथे मिळेल ती एक सिंगल आणि सिंगलनं मात्र षटक आणि सत्र. पहिला इनिंगचा खेळ मात्र एंड झालाय. फर्स्ट बॅटिंग करताना नावंडे टीमनं मात्र रन्स बनवल्यात त्या 51 आणि जिंकण्यासाठी नवगड टीमला मात्र 24 बॉल आणि 52 धावसंख्येची मात्र गरज. 24 बॉल 52 रन्स. काय घडेल काय बिघडेल परंतु 24 बॉल मध्ये काय घडेल काय बिघडेल ते मात्र आपण पाहणारच आहोत. परंतु तत्पूर्वी डीजेला देऊया. पिंजोडचे मानकरी ठरलेत आई एकवीरा प्रसन्न, जय हनुमान प्रसन्न, अधिरा ग्रुप जामरुंग यांचा लाडका पाखरू पब्लिक किंग रुद्र आणि त्यानंतर मग सुंदर मुंडा ग्रुप चिंचवली गोहे
समीर केशव पाटील, श्रीजा संदेश पाटील, ऋतिक केशव ठोंबरे कळवते आणि तुकाराम शेठ देशमुख यांचा स्पीड किंग सरपंच SP आज झालेल्या तुफानी बिंजोडचे मानकरी मात्र ठरलेत. सनी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही शर्यत मात्र आपण आय थिंक अंजपच्या अड्ड्यामध्ये पाहिली होती. अंजप कर्जतला ही शर्यत पाहिली होती आणि तिथे शर्यत तिथे जिंकली आहे. चला, खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील, त्यामुळे जी पब्लिक आहे, प्रेक्षक, आपण दुसरीकडे बसायचं आहे. खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंना जागा रिकामी करा. नवघर टीमचे जे प्लेयर्स आहेत त्यांना तिथे बसू द्या. प्रेक्षक प्लीज, माईबाग प्रेक्षकांना विनंती आहे की आपण तिथून उठायचं आहे. आय थिंक नावंडे टीमचे आहेत ते. बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या. चला, खेळाडू कक्षामध्ये बसा आणि प्रेक्षक आपण तिथून उठायचं आहे. आणि ज्या संघाचे प्रेक्षक असतील त्या ठिकाणी बसलेले, मग त्या संघाला आयोजक पॅनल्टीचा निर्णय देखील देऊ शकतात. त्यामुळे प्लीज तिथून उठा आणि खेळाडूंना बसण्याची जागा द्या तिथे. अक्षयजी लबडे यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. सेकंड इनिंगला मात्र सुरुवात आपण करूया. 24 मध्ये 52 धावा चेस करायचे. तर सेकंड बॅटिंग करत असताना नवगड टीमला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंड वरती ओमकार आणि नॉन स्ट्राईक एंड वरती शुभमला आपण पाहत आहे. पहिला गोलंदाज नावंडे टीम कडून धनाजी गोलंदाजीच्या मार्कवरती तयार आहे. पहिलं षटक पॉवर प्ले नंबर 1चं षटक आहे. 24 बॉल 52 ची गरज. आणि या स्पर्धेला राहुलजी तांडेल यांच्याकडून मात्र शुभेच्छा आल्यात आणि त्यांचं देखील आम्ही मात्र आभार या स्पर्धेच्या वतीने व्यक्त करतो. व्हेरी फर्स्ट बॉल सेकंड इनिंग मात्र ऑन झाली आहे. पहिला बॉल धनाजी, ओ शॉट ऑफ लेंथ, पहिल्याच बॉल वरती हा वेलकम फोर इथे आला बॅटर ओमकारच्या बॅटमधून. 4 धावा. यस, धनाजी गोलंदाजासाठी संतोषजी हडप साहेबांकडून मात्र 3 डॉट बॉल साठी 500चं पारितोषिक आहे. आणि त्यातला हा पहिला डॉट बॉल मात्र बॉल धनाजीनं इथे फेकलाय. चांगली गोलंदाजी, चांगला लेंथ वरती बॉल मात्र पिच केलाय. निर्धाव चेंडू डॉट बॉल मात्र इथे आलाय. 4 रन्स धावफलकावरती. सुरुवात चांगली राहिली आहे. पहिल्या बॉल वरती 4 रन्स न डावाची सुरुवात ओमकार या खेळाडूनं मात्र केली आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे आणि पहिल्याच षटकापासून आक्रमण करणं गरजेचं आहे. ओ डान्सिंग डाऊन द विकेट, समोर येत खेळण्याचा प्रयत्न, हलक्या गतीनं बॉल आला, त्यामुळे हलक्या गतीनंच खेळून काढलाय पॉइंट कडे आणि तिथे धाव मात्र फक्त केवळ 1 मिळेल सिंगल.
आणि सिंगलला 5 धावा फलकावरती आहे. 3 बॉल नंतर 5 धावा फलकावरती मात्र आपण पाहताय. आणि यानंतर सेकंड राऊंडची मॅच आपण खेळवणार आहोत. त्यामुळे ज्यांनी पहिला सामना जिंकला तो घोडवली संघ आपण इथे रिपोर्टिंग करायची आहे. फोर्थ विकेट स्वीप करण्याचा प्रयत्न, पायाला लागला बॉल, शॉट फाइंड कडे चाललाय, तिथे धाव एक मिळेल सिंगल. लेग बायच्या साहाय्याने एक रन्स, एक धावसंख्या मात्र 6 वरती पोहोचली आहे. 6 धावा फलकावरती आपण पाहताय. 4 बॉलचा खेळ मात्र संपला. पहिल्या बॉलवरती चौकार येऊन सुद्धा त्यानंतरचे 3 बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलेत ते बॉलर धनाजीनं. 3 मध्ये फक्त 2 रन्स खर्च केल्यात आणि 6 धावा फलकावरती. ओमकार स्ट्राइक एंड वरती ओव्हर द विकेट. बॉल तयार, बिग हिट खेळल्यास यावेळेला मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. आडवा बाटना फटका एक्झिक्यूट केला आणि पहिल्याच बॉल वरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत. बॉल मात्र सीमारेषा पार, पहिला षटकार. तर मग त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळेला मात्र धाव मिळेल ती एक सिंगल. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपला आणि पहिल्या षटकानंतर बॅटिंग करताना नवघर टीम मात्र पोहोचली ती 12 या धावसंख्येवरती, 13 या धावसंख्येवरती. 13 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. जो रन रेट हवा आहे तो रन रेट इथे मेंटेन ठेवला जातोय, कारण जिंकण्यासाठी आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धावा बनवायच्या 39. 18 मध्ये 39. प्रत्येक षटकामध्ये रन रेट आपण जर पाहिलं तर 13चा रन रेट. परफेक्ट कॅल्क्युलेशन क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळलं जाते. 13चा रन रेट हवा होता. पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन्स आले, परंतु ते पॉवर प्लेचं षटक होतं. आता विदाऊट पॉवर प्लेचे षटक असतील त्यामुळे थोडीशी कसरत करावी लागेल, कारण 5 फिल्डर 38 सर्कलच्या मात्र बाहेर आपण पाहणार आहोत. 18 मध्ये 39 रन्स मात्र चेस करायचे आहेत. एक बेनिफिट, एक जमेची बाजू नवघर टीम साठी जरूर पाहायला मिळते की सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, विकेट गेली नाहीये, ही महत्वाची बाब. सेकंड ओव्हरला सुरुवात. सेकंड ओव्हर साठी बारक्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. 18 मध्ये 39 धावा मात्र बनवायच्या आहेत. चला पहिलाच बॉल आहे. अकुट टपाचा बॉल. यावेळेला मात्र ऑफ साइडला खेळला, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. एक रन डबलचा कॉल दिलाय, वेगाने निघालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे चित्त्याच्या चपलाईनं मात्र कंप्लीट केल्यात. आणि पाहुण्यांचं मात्र इथे शुभ आगमन होणार आहे. नुकताच झालेल्या निवडणुकीत ज्यांच्या विजयाचा गुलाल उडताना मात्र आपण पाहिलाय, पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सन्माननीय रितेजी जाधव साहेब मात्र या स्पर्धेसाठी आता दाखल झालेत. त्यांचंही सरपंच चषकामध्ये आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. आणि त्यांच्या समवेत बालचंद्र कदम साहेब जे करवईचे शाखा प्रमुख आहेत, त्यांचं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेमध्ये करतो. आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी टीव्ही मात्र देण्यात आली आहे. ते बालचंद्र कदम साहेब आणि विद्यमान पंचायत समिती सदस्य सन्माननीय रितेजी जाधव साहेब यांचं शुभ आगमन इथे झालंय. आणि त्यांचं ही सरपंच चषक टोल इथे वसूल केलाय आणि ठोकलाय पहिल्याच बॉलवरती हा षटकार.
विघ्नेशच्या बॅटमधून हा षटकार आणि धावसंख्या झपाट्याने वाढली आणि पोहोचली ती 36 वरती. 10 मध्ये आता 16 धावसंख्येची मात्र गरज. 16 धावसंख्येची मात्र गरज. 9-16 दोन्ही टीमचे प्रयत्न सामना जिंकण्यासाठी चालू आहेत. अजून कोणी सामना जिंकला नाहीये, कोणी गमावला नाहीये. शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागतील. ओ स्वीप केला, फटका दमदार आहे. पाडेल स्वीपच्या माध्यमातून 4 रन्स ओव्हर दी लाईन. हा चौकार विघ्नेशच्या बॅटमधून. विकेट घेऊन पिक्चर अभी बाकी है हे मात्र सांगितले बॉलर राजेशनं. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी मात्र 10 धावसंख्येची गरज. आणि आज मात्र नवीन व्यवसायाला ज्यांनी सुरुवात केली आहे त्यांच्या व्यवसायासाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आमचे मामा आणि त्याचप्रमाणे युवा उद्योजक उद्धवजी तांडेल यांनी नवीन बिझनेस मात्र चालू केला आज. अंडापाव, त्यानंतर हड्डी वडापाव योग्य दरात इथे दिला जाईल. ज्यांना कोणाला हवा असेल त्याने पैसे देऊन तिथे खा. 6 बॉल आणि 10 धावसंख्येची मात्र गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा महत्वाचा नियम. शेवटचा गोलंदाज नवीनाथ गोलंदाजीच्या मार्कवरती स्ट्राईक एंड वरती बॅटर ओमकार आणि नॉन स्ट्राईक एंड वरती तन्मयला आपण पाहताय. राऊंड द स्टम्प्स. पहिला बॉल समोरच्या विभागात खेळलाय. ओहो कडक 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 हिट खेळलाय आणि हा तिसरा षटकार हॅट्रिक ठोकली आहे. आणि त्याचबरोबर जे पारितोषिक ओमकारसाठी लावलं गेलं होतं ते पारितोषिकावरती कब्जा देखील केलाय. 6 रनसाठी मॅचची हवा काढून घेणारा हा षटकार. काय जबरदस्त खेळी साकारली आहे ओमकारनं. 11 मध्ये 33 धावा बनवल्यात आणि हा विजयी षटकार MS धोनी स्टाईलनं सामना मात्र इथे संपवला आणि काय फिनिशिंग टच मात्र दिलाय. एकटा लढला, एकटा नडला,
एकट्याने समोरच्या संघाला मात्र अक्षरशः घाम फोडला आणि सामना मात्र इथे जिंकलाय तो बॅटिंग करणाऱ्या नवघड टीमनं. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन नवघड टीम. आणि हार्ड लक असेल नावंडे संघ नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट टुर्नामेंटसाठी. ऑल द बेस्ट. चला टॉस करण्यासाठी घोडवली आणि नवघर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल असेल की लगेच टॉस करण्यासाठी या. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपण खेळवणार आहोत. मॅन ऑफ द मॅच ठरलाय नो डाऊट ज्याने रन्स बनवल्या 39, 12 बॉल्स आणि 39 धावा बनवणारा या मॅचचा हिरो ओमकार ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.